नमस्कार. चला, आज आपण एका वेगळ्या पद्धतीने पोहे बनवायला करूया. आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत: बटाटा, एक छोटा कांदा, हळद, मिरची, एक छोटं टमॅटो, राई, मिरी, लाल चिली पावडर. त्याच्यानंतर मी इथे एक मॅगी क्यूब घेतलेला आहे, कारण त्यांनी जरा स्वाद चांगला येतो. आणि ऑब्व्हियसली कढीपत्ता. आणि त्याच्याबरोबर लागणार आहेत आपल्याला पोहे. चला तर आपण बनवायला सुरुवात करूया एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने. इथे मी घेतलेले 2 टेबलस्पून ऑइल. तुम्ही तूपही घेऊ शकता, तुपाचा स्वाद थोडासा वेगळा लागतो. थोडंसं गरम झाल्यावरती ह्याच्यामध्ये थोडीशी मिरी, थोडीशी जिरा, त्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा, बटाटी, एक बारीक कापलेली मिरची, कढीपत्ता. आता हे मी नंतर का टाकतो, कारण ह्याचा जो स्वाद जो असतो तो राहतो. जर तुम्ही पहिला जेव्हा टाकतात तर तो मिसळून जातो, पण हे नंतर टाकल्यामुळे तो थोडासा स्वाद त्याचा राहतो आणि तो बटाट्याला आणि कांद्याला दोघांना मिळतो. त्यानंतर एक टमॅटो छोटं. हे सगळं मिसळून एक साधारण 1 ते 1.5 मिनटं याला झाकून तुम्ही बटाटे शिजेपर्यंत ठेवून द्या. आपलं बटाटा शिजलं झाल्या असतानाही नंतर त्याच्यामध्ये आपण एक टाकूया एक मॅगी क्यूब. आता मॅगी क्यूबमध्ये थोडं मीठ असते, त्यामुळे नंतर जेव्हा तुम्ही मीठ टाकाल तेव्हा जरा सांभाळून तुमच्या हिशोबाने कसं काय टाकायचं ते बघा. याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरचीची पावडर. याला चांगल्यापैकी जरा थोडंसं परतवून घ्या. मला सहसा शेंगदाणे आवडत नाहीत म्हणून मी टाकले नाही आहेत. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकून बघू शकता. त्यानंतर याच्यामध्ये मी ॲड करतो पोहे. मी घेतलेत पातळ पोहे. पातळ पोहे घेतले तर तुम्हाला ते धुवायला लागत नाही, पण तुम्हाला चाळून घ्यायला लागतात. जर का तुम्ही जाडे पोहे घेतले तर त्याला तुम्हाला वॉश करायला लागतात आणि नंतरच तुम्ही वापरू शकता. त्याला मस्तपैकी असं हलक्या हाताने एकत्र करून घ्या. मस्तच. ह्याच्यामध्ये मी पाणी वगैरे टाकत नाही, कारण टमॅटो टाकल्यामुळे ते त्यांना मॉइश्चरच सोडतो. तर थोडा आता गॅस बंद करायचा आणि ह्याला झाकून थोडं 2 मिनिटांसाठी सोडून द्यायचं. त्यानंतर याच्यावरती थोडीशी कोथिंबीर अशी सोडा, मिक्स करा आणि सर्विंगला हा मस्तपैकी हा आगळा वेगळा बटाटी पोहे, ज्याला मी पाठ पोहे असं म्हणतो, तो तयार झालेला आहे. थँक्यू.